हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशा सगळेजण श्री स्वामी समर्थ. तर बघा एक आठवडा झालं काय व्हिडिओ बनवला नव्हता. तर सांगणारच आहे पुढं काय 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 कारण होतं काय नाही. तर आता ना सकाळचे बघा 9 वाजलेत. तर काल ना मी शेंगायला गेलते बघा. तर भरपूर असं सकाळी ना उठायला भरपूर असं उशीर झाला. 6:30 वाजल्या होत्या. तर आज ना सगळी घर अशी घरातली बघा कामं सगळी भरपूर अशी सगळी कामं तशीच आहेत. तर बघूया आपण. सगळ्यात अगोदर ना असं मस्त देवपूजा आवरून घेतली. देवपूजा आवरून घेतल्याशिवाय बघा तर मला कामाला सुरुवातच करू वाटत नाही आणि स्वयंपाकाला सुद्धा. तर असं देवपूजा करून घेतली आणि हे बघा असं उंबऱ्याचं पूजा वगैरे करून घेतली. हे बघा इकडं सुद्धा असं पूजा केली. आणि काल ना पाऊस झालेला बघा, बसकरपट्ट्या धुतलेल्या तर काय वाळल्याच नाही त्या. असं तुळशीची पण पूजा वगैरे करून घेतली. तर पावसामुळे ना असं भरपूर अशी हिरवीगार तुळस झालेली आमची. तसं सकाळचं बघा छान असं कवळं कवळं ऊन पडलेलं आहे, छान असं वातावरण. आणि आपले पिल्ले इकडं बांधलेत आणि इकडचं सुद्धा बघा असं मस्त कवळं ऊन पडलेलं आहे. आणि पावसामुळे ना असे भरपूर असे छान असं झाडाला आपल्याला मस्त असं फुलं आलेत बघा जास्वंदीला. तर देवापुढं पण ठेवली तर अजून एवढीशी शिल्लक आहे इथं. आणि इकडं मस्त असं सकाळचं वातावरण. चला अजून बाकी कपडे वगैरे तसेच, भांडे आणि पसारा तर बघा असं सगळा घर सगळा पसारा. तर म्हणलं चला दिवसभर कुठं जायचं, दिवसभर हेच आवरून घेऊया पसारा. आणि ह्यांना बघा सकाळी सकाळी ना लवकर जायचं असते, त्याच्यासाठी ना देवपूजा आणि स्वयंपाक हे 2 गोष्टी ना माझ्या अगोदर होत असतात. तर असं ना जेवणात ना असं गवारची शेंग बनवली बघा सुक्की. आणि इकडं पण असं ढोबळी मिरची बनवली असं सरभरीत आणि चपात्या. तर असं बनवलंय चपात्या. आणि हे जे भात आहे तर हे बघा रात्रीचाच भात होता. तर असं ना लसूण वगैरे टाकून असं मस्त गरम करून घेतला. असं चपात्या असं बनवले. असं आपलं जेवण आहे बघा आजचं सकाळचं. असं हे बघा भरपूर असं पसारा पडलेला आहे असं घर सगळा. आणि आज ना सकाळचं वातावरण बघा अगदी शांत शांत. तर अक्षता आणि माऊली ना दोघं पण गेले तर अंगणवाडीत शाळेत. तर 8 वाजता शाळा भरते ना. तर इकडं काल मी शेंगाला घेते ती ह्या शेंगा. आणि इकडं सुद्धा बघा इकडल्या घरात पण ना असं भरपूर असं पसारा पडलेला आहे असं. आणि बरेच दिवस झाले ना 2 महिने झालं ना मिशन काय चालू केली नव्हती. तर बघा एकदाचं केली चालू. आणि ब्लाऊज पण भरपूर असं आले ते. चला आता ब्लाऊज पण शिवायला घ्यायच्यात आजपासून. असं घरभर सगळा पसारा झाला आहे. तर म्हणलं चला दिवसभर हेच काम आहे आवरून घ्यायचं. आणि इकडं सुद्धा द्यायचं भांडे वगैरे तसेच पहिले जेवण केलेले असं. तर चला घेऊया कामं आवरायला. आली एकदाची घरातली सगळी कामं आवरून अशी. आणि तर इकडं बघा घरं वगैरे पुसून झाली सगळी अशी सगळी कामं. आणि जेवण वगैरे तर मग अशी झालेलं आहे. अशी ना घरं वगैरे पुसून झाली. तर पोरं गेलेत बाहेर खेळायला. तर एक आठवडा झालं बघा. तर काय म्हणते तसं भरपूर असं आबाळ आलं आहे. आणि तिखट संपले घरातलं, तिखट बनवायचे असं ना मिरच्या आणून ठेवल्या. तर एक आठवडा झालं पण काय माहीत कधी मुहूर्त लागते मिरच्या मसाला बनवायला. तर भरपूर असं आबाळ आले. ऊन म्हणलं ना तर अजिबात ऊन आहे ना, अजिबातच ऊन नाही. असं बघा सारखं ना पावसाचं वातावरण व्हायला लागले. तर असं अजिबात ऊन नाही. तर हे बघा असं इकडं ना शेंगा वाळत घातलेत. आणि हे बघा प्लास्टिकचे गजरे ना अक्षदाचं शाळेमध्ये ना कार्यक्रम वगैरे असतं ना तर त्याच्यासाठी ना लागते. तर बघा असं थोडंसं ना खराब झालेली पण आता धुवून ना असं सुकायला टाकले स्टँडवर हे चप्पलच्या. तर अक्षताने पाऊस येत होता मगाशी ना असं थोडा थोडा टिपकत होता. तर असं ना टाकलेत सुकायला. आणि असं मस्त सकाळचं वातावरण. पण सकाळचं नाही आता सध्या तर 12 वाजून गेले, दुपारचंच म्हणावं लागेल. असं इकडं शेंगा वाळत घातलेत. मसाला करायला काय माहीत कधी मुहूर्त लागते. असं सगळं घरं वगैरे पुसून घेतली असं आवरलं. पण थोडं का होईना पसारा दिसतोच खाली, कारण किचन कट्टा नाही अजून बनवला. चला आत्ता मला सध्या मिशनीवर बसायचे आणि ब्लाऊज पण कट करायच्यात. तर इकडे बघा पेपर ना मग अशी मी पेपर घेतला होता, ह्याच्यावर पाणी सांडलं पेपरवर. तर मला ह्याच्या पेपरवर अगोदर माझी माप असतात, पेपरवर माप टाकून ना नंतर मग ब्लाऊजवर
तर असं पेपर थोडंसं पाणी सांडलेलं ना, तर पेपर ठेवला मी सुकायला. तर चला आता घ्यायचे ब्लाऊज शिवायला. आणि एक ब्लाऊज कट केला आहे आणि अर्धा बघा थोडंसं झालं आहे शिवून, असा अर्धाचा शिवून झालेला आहे. तर चला आता घेऊया ब्लाऊज शिवायला आणि कट पण करायला. घेतले एकदाच कपडे शिवायला आणि लाईटीचं कसं झालं माहिती आहे का, थोड्या वेळ येते तर आणि लगेच थोड्या वेळ जाते. तर कपडे पण घेतले शिवायला आणि इकडं म्हणलं तर दळणं पण आलेत आणि गिरण पण चालू केली आहे. म्हणलं चला दोन्ही कामं संगच होऊन जातील. इकडं गिरण पण केले चालू. तर ऊन म्हणलं तर ऊन अजिबात नाही, असं आबाळ चाललेलं आहे. दिवसभराचं असंच हे रुटीन चालू असते माझं. घराचं काम करून बघा जे जे भंगार शिल्लक राहिलं होतं ना, पत्र वगैरे खराब, तर ते म्हणलं चला आता भंगारमध्ये देऊन टाकूया. ठेवून तर काय करायचं, घरापुढं पण असं राडा होता पसारा सगळा. तर म्हणलं चला एकदाचं भंगारमध्ये देऊन टाकूया. आणि हे जे कपाट होतं बघा वजन करायचं चाललं होतं ना, ते माझ्या लग्नातलं कपाट होतं. तर म्हणलं भरपूर अशी आठवण होती, पण काय करणार ना, ते सगळं मोडलं होतं. पोरांनी बघा काय घेताना ना, आतमध्ये चढताना ते सगळं मोडून ना सगळं खराब झालं होतं कपाट. तर टाकलं ह्यांनी एकदाचं देऊन भंगारमध्ये. आणि म्हणलं काय करायचं ठेवून. तर बघा अगदी 500 रुपयामध्ये ना, एवढं मोठं कपाट ना अगदी 500 रुपयाला घेतलं भंगारवाल्याने. जाऊ द्या देऊन. घरात तर काय करायचं, असं खराब सामान नाही बघा, असं खराब सामान पण ना घरात ठेवून जमत नसतं आणि ठेवूनही पण लागतं, ते पण चांगलं नसतं. आणि थोडीशी रद्दी पण होते ना, ते पण देऊन टाकल्यानं असं बघा उन्हाचा कडाका वाढला होता, भरपूर असं ऊन होतं. तर खूप असं वाईट वाटत होतं देताना. आणि थोडंसं रद्दी राहिले ना, ती बघा असं अक्षदानं पत्र्यावरती चढून काढत होती.